आपको मिलेगी, खाने से लेके तो कपड़ों तक। फैशन जंगल, द रेस्टोरेंट, हृदयम, जबाज सिक्योरिटी, संदीप लाइफ एंड लेगेसी, बेस्ट पेस्ट मैनेजमेंट सर्विसेज, डेली नीड्स, AK लॉज, मीडियाज होम्स, परफेक्ट, स्प्रिंग बिल्डर, कारू बिल्डर, ऑरेंज मेडिकल, साई ऑटोमोबाइल्स, ब्राइट ट्रांसपोर्ट, ट्विंट कंसल्टेंसी, जयराम डोके, वैशाली वाइन्स, प्योर आत्मम, कीर्ति वाइन्स, ब्राइट कैमरा, KPS प्री स्कूल, यूफिट क्रॉसफिट जिम, रचना NT एंड मेट्रो ग्लास। स्प्रिंग वन, कैलाश पर्वत, ये दोनों टीम के कैप्टन्स को विनंती है कि आप कमेंट्री बॉक्स की तरफ आए टॉस के लिए। स्प्रिंग्स वन, कैलाश पर्वत। और यहां पे चंद्रगंगा वर्सेस BG1, ये दोनों टीम के बीच में मैच स्टार्ट होने जा रहा है। स्ट्राइक पे है मन्नी। अंपायर मैच स्टार्ट करवाए जल्दी से। और यहाँ पे हमारे कमेंट्री बॉक्स में मिस्टर विकी, हमारे बहुत ही बढ़िया दोस्त मित्र, दोबारा कमेंट्री बॉक्स में जुड़ते हुए। सो प्लीज कंटिन्यू। हॅलो, तर धन्यवाद हरी, पुन्हा एकदा व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं करूयात मनपूर्वक स्वागत। मैदानामध्ये मॅच सुरू आहे। एकीकडे आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती विनोद भिल्ल आहेत, तर फलंदाजीसाठी आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडवरती रायगडचा सर्वात लोकप्रिय खेळाडू तुषार शर्मा उर्फ बुम बुम मन्नी, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय ऋषी। तर एक चांगली लढत, दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर नक्कीच एक जेन्युइन प्लेयर आहेत। माझ्या समोर माझे स्कोरर मित्र हरी नक्कीच जुडले जात आहेत। तर गेम ऑन, सामन्याला मात्र होतीये सुरुवात। अतिशय बिग फाईट मॅच होणार, यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये। चला, स्प्रिंग्स वन आणि कैलास पर्वत दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे। टॉस जिंकलेली पहिलाच बॉल, यावेळेस मात्र मन्नीचा तडाखा करतोय, धूम धडाका, बॉलला फेकून देतोय सीमा पार, मिळतील धावा। मॅच पटकावली असं म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये। मन्नी बॅक टू द पवेलियन। मध्ये देखील तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक जे आहेत ते सीमारेषे लगत पाहायला मिळतील आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र तुषार शर्मा कुठेतरी थोडासा फसताना आपल्याला पाहायला मिळाला। नक्कीच चांगला झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतो। एक षटकार लगवल्यानंतर असं वाटलं तुषार शर्मा मोठी फटकेबाजी करेल, परंतु तिथे मात्र विकेटचं पतन झालं या मॅच मध्ये। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय केदारला, विनोद बिल्लेला मिळतीये सफलता मित्रांनो। एक दमदार खेळी मात्र या खेळाडूच्या माध्यमातून यावेळेस बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, स्ट्राइक रोटेट होतीये, स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर मात्र येतोय। सलामीला आलेला फलंदाज ऋषी मात्र यावेळेस स्ट्राइक घेत असताना आपण नक्कीच पाहू शकताय।
तर पुढचा बॉल यावेळेस मात्र बाटची इनर एज जरूर घेतली होती चेंडूने. चेंडू बॅट मध्ये चांगला संपर्क नाहीये. तर नक्कीच एक 4 व्हीलर कारची चावी इथे आम्हाला सापडलेली आहे. व्होल्क्सवॅगन कारची चावी आम्हाला सापडलेली आहे. जर कोणाची पडली असेल तर प्लीज आपण व्यासपीठावरती येऊन ती जमा करायची आहे. तर यावेळी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळत आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये एकच धाव. यावेळेसचा बॉल बॉलर्स बॅकड्राव. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पंकज सूर्यवंशी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये करत असताना एक वॉच देखील सापडलंय मित्रांनो टायटन कंपनीचं. ते वॉच कोणाचं असेल तर घेऊन जायचंय. तर इथे आपण पाहिलं तर जरूर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर देखील काय कमबॅक केलं गेलंय विनोद बिल्ले यांच्या माध्यमातून. नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये कैलासला आपण पाहतोय. पहिला बॉल कैलासचा फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि इथे मात्र संतोषने काय झेल पूर्ण केला मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा झेल मात्र पूर्ण केला जातोय. फलंदाज ऋषी देखील इथे मात्र तंबूच्या दिशेने परतताना आणखीन एक विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करतोय गोलंदाज. तर चला विनंती असेल स्प्रिंग्स वन आणि कैलास पर्वत दोन्ही टीमच्या कॅप्टनना शेवटचा कॉल असेल. आपण टॉस साठी या. तर कैलास पर्वत संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मी स्प्रिंग्स वन संघाच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉस साठी मात्र यायचंय. तर यावेळेचा पुढचा बॉल इथे मात्र बॉलर होतोय तयार. आडव्या बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मधून बॉल जातोय गोळीच्या वेगानं. सीमारेखा पार. मिळतात धावा 4. आघाडीचे फलंदाज 5 झाल्यानंतर जबाबदारी दाखवणारा चौकार. तर या दरम्यान सन्माननीय श्री रितेश साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभहस्ते टॉस मात्र करायचा आहे. तर विशाल टाके आपल्याला विनंती असेल की आपण देखील आपल्या शुभहस्ते टॉस मात्र करून घ्यायचा आहे. पुढची मॅच BG1 विरुद्ध कैलास पर्वत या दोनही संघांदरम्यान इथे मात्र टॉस केला जाईल. स्प्रिंग वन आणि कैलास पर्वत आहे. तर यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चौकार येतोय. फलंदाज आपण पाहिलं तर तेजंदरच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती जरूर विकेट प्राप्त केली गोलंदाजाने, परंतु दुसऱ्या चेंडूवरती लगेच चौकार. तर नक्कीच शलगच्या 3 षटकांसाठी तेजंदर यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. झेल हवेमध्ये थोडा वेळ होता मित्रांनो, परंतु अंतिम क्षणाला चेंडू भूमीला दान होतोय. खराब क्रिकेट, परंतु विनोद बिल्ले एक ऍथलीट आहेत मित्रांनो. यावेळेस करतायत काय मैदानाच्या आतमध्ये. थोडस तुतुमेमे जरूर झालं होतं. प्रत्येक जण वाट पाहत होता पंजा मिळतोय की काय, परंतु चांगलं बॅकअप तिथे आपण पाहू शकता. तर नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा आपण
तर यावेळेस आपण पाहिलं तर बिग हिट, माइट हिट, षटकार मात्र मैदानावरती लगवला जातोय. तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस या संपूर्ण स्पर्धेसाठी जे टायटल स्पॉन्सर आम्हाला लाभलेत मित्रांनो, सर्वप्रथम त्यांचा आभार व्यक्त करूया. अपोलो हॉस्पिटल्स, फास्ट अँड टाइम लॉजिस्टिक्स, सिमिरा डायग्नोस्टिक्स, महेश्वरी समाज, फॅशन जंगल, द रेस्टॉरंट, हृदयम, जेबास सिक्युरिटीज, संदीप, लाईफ अँड लेगसी. हे प्रोप्रायटर आहेत. आपण पाहिलं तर राजा नाडर साहेब एक इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. त्यानंतर बेस्ट पेस्ट जे सर्व आपण पाहिलं तर मनोज आहेत. तसंच डॅले नीड्स, AK ऑलरज, मिडास होम्स, परफेक्ट, स्प्रिंग बिल्डिंग, कारो बिल्डर्स, ऑरेंज, साई ऑटोमोबाईल्स, ब्राईट ट्रान्सपोर्ट, ट्वेंट कन्सल्टन्सी, जयराम डोके, वैशाली वाइन्स, प्युअर अत्तम, कीर्ती वाइन्स, ब्राईट कॅमेरा, प्रीस्कूल्स, युफिट क्रॉसफिट जिम्नॅशियम, रचना एंटरप्राइजेस आणि मेट्रो क्लास. या सर्व मान्यवरांचं, या सर्व पुरस्कर्त्यांचं, दानशूरदात्यांचं मी मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आणि खूप खूप आभार मात्र व्यक्त करतो. तर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती नक्कीच झालेली आहे ती 27 धावा, 27 रन्स आर ऑन द बोर्ड. खूप महागडं षटक मित्रांनो, तब्बल 19 धावांचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत मात्र घेतली गेली आहे, आमची आयोजक कमिटी, रोडपाली रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचे कोर कमिटी मेंबर्स, जे चेअरमन आहेत आपण पाहिलं तर सन्माननीय श्री गिरीश जोशी सर आपण पाहतोय. त्यानंतर सेक्रेटरी असतील दीपक कस्तुरी, तसंच RRSA चे चेअरमन सन्माननीय अमोल कुलकर्णी असतील, सेक्रेटरी कन्हैया शिंदे असतील, संदेश चव्हाण असतील, धर्मेंद्र असतील, अविनाश गेहलोत असतील आणि ज्यांची उत्तम समालोचनासाठी साथ आम्हाला लाभते असे शशांक औंदेकर असतील. खूप मेहनत या आयोजकांनी मात्र घेतली गेली आहे. कारण की स्पर्धा आपण पाहिलं तर आपला स्वतःचा संघ घेऊन येणे आणि केवळ स्पर्धा खेळणे नाहीये, तर प्रत्येक खेळाडूचे व्हेरिफिकेशन. कारण की बिल्डिंग वाईज ही स्पर्धा आहे. एखाद दोन खेळाडू जर आयकॉन पद्धतीचे तुमच्या संघामध्ये आहेत, परंतु उर्वरित खेळाडू प्रामुख्याने भरपूर सारे खेळाडू जे पाहिले तर तुमच्या एका बिल्डिंगमध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं व्हेरिफिकेशन करणं, तिचं डॉक्युमेंट कलेक्ट करणं, यासाठीची घेतली गेली मेहनत आहे. आणि खऱ्या अर्थानं केवळ पुरुषांची क्रिकेट नव्हे तर महिलांसाठी देखील क्रिकेट टुर्नामेंट आहे, लहान मुलांसाठी देखील क्रिकेट टुर्नामेंट आहे. या सर्व गोष्टीचं अगदी सुंदर आयोजन, अगदी सुंदर नियोजन मात्र मैदानाच्या आतमध्ये या 2 दिवसभर जत्रा भरली मित्रांनो या रोडपाली कॉलनीमध्ये असं म्हणावं लागेल. आणि त्यांचं प्रामुख्याने श्रेय आपण पाहिलं तर कोणाला जात असेल तर ते मात्र मिस्टर गिरीश जोशी, दीपक कस्तुरी, अमोल कुलकर्णी, कन्हैया शिंदे, संदेश चव्हाण, धर्मेंद्र, अविनाश गेहलोत आणि शशांक औंदेकर. तर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय टीमकडून सांघिक स्वरूपाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत असताना गोलंदाज संगम पाटील, पाटील साहेब आले, संग्राम पाटील, पाटील साहेब आलेत पहिल्या षटकासाठी. पहिल्या षटक घेऊन आपल्या कोठ्यातलं बॉल हवेमध्ये होता थोडा वेळ, एक धाव तिथे मात्र पूर्ण. पंकज सूर्यवंशी वेगाने चेंडूच्या खाली येत आहेत. जोपर्यंत चेंडूला उचलतील पुन्हा एकदा फेकतील तोपर्यंत सिंगल मात्र मैदानावरती वेगाने पूर्ण केली जाते. तर यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी तेजेंदर यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकांसाठी 500 रुपये होते, परंतु मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सलग 2 षटकार त्यांच्या माध्यमातून लगावले जात आहेत. यावेळेचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळते. बॉडी बॅलन्स जरूर राखू शकत नाहीयेत पंकज, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. जोपर्यंत चेंडूला उचलतील पुन्हा एकदा फेकतील तोपर्यंत सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या वेग भरती आहे, तब्बल 30 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ओव्हर कव्हर जाताना आपण नक्कीच बघू शकता. जोपर्यंत चेंडूला उचललं जाईल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सिंगल. चांगलं कमबॅक या षटकामध्ये संग्राम पाटील यांच्या माध्यमातून राहिलंय.
आतापर्यंत चेंडू टाकलेत त्यांनी 3 आणि धावा मात्र खर्च केल्यात त्या मात्र 4. या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहिलं तर 31 धावा धावफलकावरती. प्रतिषटक आपण पाहिलं तर जवळपास 12.5च्या सरासरीने या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू धावगती जमवण्याचा प्रयत्न जरूर करताना पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करायचं मित्रांनो. संग्राम पाटील यांचा पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस होता परंतु फायदा उचलता आला नाही. रनआउटची संधी परंतु गमावली आहे मित्रांनो. होत्याच नव्हतं मैदानाच्या आतमध्ये झालं. एकही धाव नव्हती तिथे. फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न केला. विकेट मित्रांनो महत्वाची होती. जरूर एक धाव खर्च झाली आहे परंतु जर का संधी झाली असती डायरेक्ट हिट झाला असता तर तेजेंदर सारखा फलंदाज मात्र त्याची विकेट तुम्हाला मिळाली असती. त्यामुळेच हा धोका पत्करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एक धाव घेतली. चोरटी धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि क्रिकेटचं समीकरण आहे मित्रांनो, जेव्हा जेव्हा फलंदाजांनी अशा चोरट्या धावेने स्ट्राईक रोटेट केली आहे ना तेव्हा तेव्हा येणारा फलंदाज नेहमी हावी झालाय. तेव्हा येणाऱ्या फलंदाजाने नेहमी मोठा फटका खेळलाय. म्हणजे जखमेवरती मीठ चोळायचं काम नेहमी केलंय आणि ते मैदानावरती घडेल का? यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतं. दुसऱ्या धावेची संधी. इथे मात्र गरज होती दुसरी धाव घेण्याची. प्रयत्न तुम्ही केलेच नाहीत मित्रांनो तर तुम्हाला यश कसं मिळेल? इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाहीये आणि त्यामुळेच काय आपण पाहिलं तर केवळ एका धावेवरती इथे समाधान मात्र मानावं लागतंय. टीमची धावसंख्या एकाच्या मदतीने मात्र जाऊन पोहोचते पुढे. 33 धावा मात्र धावफलकावरती. या षटकातला पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव घेण्याची संधी आणि दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण केलं. ते काय कमालीचं कमबॅक गोलंदाज संग्राम पाटील यांनी या मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. पहिल्या 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये विनोद बिल्लाने खर्च केले 8. दुसऱ्या षटकामध्ये संग्रामने खर्च केले 8 आणि तिसऱ्या एका षटकामध्ये 19 धावा खर्च झाल्या आणि त्यामुळेच की काय 3 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या 35 धावा मात्र धावफलकावरती आहेत. तर एक टायटन कंपनीचं घड्याळ मित्रांनो इथे सापडलंय. जर कोणाचं असेल तर प्लीज आपण ते घेऊन जायचंय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा विनोद बिल. स्पीडअप करत राहायचं मित्रांनो. तुम्हाला वारंवार विनंती आहे. यानंतर अजून 3 मॅचेस आपल्याला खेळवायचे. त्यावेळेस मात्र खराब चेंडू. त्याचा खरपूस समाचार. बॉल जातोय सीमा पार. फलंदाज काय कमालीचे फटके खेळतोय. यावेळेस मात्र मिळतोय चौकार. तर धन्यवाद. यावेळेस मात्र विनोद बिलच्या पहिल्या चेंडूवरती चौकार लगवला जातोय. मागच्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन उर्वरित 5 चेंडूंमध्ये केवळ धावा 2 खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहू शकता आणि इथे मात्र काय कॅच पूर्ण केलाय. फलंदाज मात्र होतोय बाद. बॅटर मैदानाच्या बाहेर स्वतःहून येताना आपण पाहू शकाल. व्हॉट अ स्पोर्ट्समॅन स्पिरिट मित्रांनो. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची आउटर एज. खराब मित्रांनो निर्णय तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय
आणि हा नशिबाचा चौकार मैदानावरती आपण नक्कीच पाहू शकाल. तर धन्यवाद. इथे आपण पाहिलं तर नक्कीच खराब चेंडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पंच इशारा करतात. यावेळेस इट्स अ नो. ना दसरा ना दिवाळी 2 धावांचा पुन्हा एकदा मिळतोय बोनस. या छोट्या छोट्या चुका विनोद बिल्ला तुम्हाला खूप मागण्या मात्र या मॅच मध्ये पडू शकतात. या 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावतीये. 46 धावा मात्र धावून पोहोचतीये. या षटकातले चेंडू झाले 3. चला मित्रांनो वेग वाढवा थोडासा. मॅचेस मध्ये आपल्याला विनंती असेल, आपण भरपूर उशीर मात्र करताय. 46 धावा झालेल्या आहेत. 14 षटकाचा खेळ मात्र मार्गस्थ आहे. धावसंख्या एक वेगळं उंचांक गाठतोय. तुषार शर्मा जरी बाद झाला असला तरी देखील मित्रांनो या फलंदाजांनी मात्र इम्प्रेसिव्ह पारी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. फ्री हिट बॉल होता परंतु फायदा उचलता आलेला नाहीये. डॉट बॉलची होती समाप्ती. स्कोर कार्ड स्थिरावत आहे मित्रांनो. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. येणारा गोलंदाज देखील इथून मात्र महागडा ठरू शकतो. या षटकामध्ये भरपूर धावा खर्च झाल्यात. आपण पाहिलं तर जवळपास 15 धावा आतापर्यंत खर्च होताना आपल्याला पाहायला मिळते त्या षटकामध्ये गोलंदाज विनोदच्या. इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती मात्र मिळतीये सिंगल. खेळ समाप्त होतोय. आपण पाहिलं तर जवळपास एक चेंडू बाकी आहे. यस, एक चेंडू अजून देखील बाकी आहे. या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च होताना आपण पाहतोय विनोद भिल्ले यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल इथून आपण पाहिलं तर तेजेंदर आणि फलंदाज रोहित मात्र मैदानाच्या आतमध्ये एक जिम्मेदारीनिशी पारी खेळताना इनाट नंबर 4 वरती येऊन फलंदाज तेजेंदर मात्र एक चांगली खेळी ह्या रोनित माफ करा, डावखुराचा फलंदाज रोनित आहे. जिथे आपण पाहिलं तर अवांतर चेंडू, अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडतीये. टीमची धावसंख्या 1 मात्र पुन्हा एकदा पुढे सरकतीये. जवळपास 48 धावा. सांघिक अर्धशतकापासून 2 धावा दूर हा संघ या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, बॉल येईल सीमा पार, रन्स मिळतील 6. उत्तुंग असा षटकार. $54, 4 ओवर की समाप्ति के बाद 54 रन. तर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजित, गोलंदाज अजित आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचं आपण. वारंवार एकच विनंती आहे. पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर जरूर इथे मात्र पुन्हा एकदा थोडंसं खराब क्रिकेट पाहायला मिळतंय. परंतु शेवटच्या क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पहिल्या 2 धावा वेगाने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 ने मात्र टीमची धावा संख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तब्बल आपण पाहिलं तर 56. अब तक 56 रन धाव फलकावरती. 56 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे मात्र गोलंदाज होईल तयार. यावेळेस मात्र बॉलला भिरकावून लावलंय. कमालीचा फटका. तेजेंदर ऑन फायर लगावतोय सिक्सर.
तर धन्यवाद. इथे आपण पाहिलं तर काय कमालीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये तेजेंदर यांच्या बॅटमधून होताना पाहायला मिळतो. आतापर्यंत 13 चेंडू आणि 34 धावांची जबरदस्त खेळी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून राहिली आहे. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातोय, झेल पूर्ण करण्याची संधी आणि इथे मात्र बॉल जातोय सीमा पार. रन्स मिळतात आणखीन 4. चौकार. तर धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बघायला मिळालाय. टीमची धावा संख्या चौकाराच्या मदतीने वेग भरते, तब्बल 66 धावा. आपण पाहिलं तर तेजेंदर काय फटकेबाजी करतो. तेजेंदर पोहोचलाय आपण पाहिलं तर वैयक्तिक 38 या धावा संख्येवरती. इथे मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा फटका, इथून मात्र बॅट बाउन्स होणार, यामध्ये शंका नाहीये. बॉल जातोय सीमा पार, मिळतोय आणखीन एक चौकार. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र काय फटकेबाजी सुरू आहे. तेजेंदरची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. पुढचा बॉल यावेळेस मात्र पूर्णपणे बीट केलं जात आहे. बऱ्याचशा कालावधीनंतर एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅच मध्ये. तर धन्यवाद डीजे. इथे आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, विशाल. फुलटॉस बॉल आहे, त्याला मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. एक धाव, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण केली गेली आहे. या 2 धावांच्या मदतीने एक मोठे टार्गेट पर्यंत हा संघ जरूर पोहोचलाय. टीमची धावा संख्या आपण पाहिली तर 72 धावा बोर्डवरती लागल्या जात आहेत आणि विजयी समीकरण येणारे चेंडू असतील 30 आणि विजयासाठी 73 धावांची गरज. चला चला फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. बॅटर्स आपल्याला विनंती आहे, पंच आपल्याला देखील विनंती आहे की थोडंसं आपण आता घाई गडबड करायला वारंवार संघांना सांगायचंय. चला बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आपण, आपल्याला विनंती आहे. खेळाडू पाठवायचे आहेत.
चला मित्रांनो, स्पीडअप करायचं. आपण फलंदाज तर पोहोचलेत. आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मॅच सुरू करायची आहे. चला चेंडू. येस, चला स्पीडअप करायचंय. तुम्हाला विनंती करतो. चला विनोद भिल्ल आणि संग्राम पाटील सलामीची जोडी आहे. तर गोलंदाजी मार्कवरती तुषार शर्मा उर्फ बुम बुम मन्नीची बॅटिंग पाहायला मोठा प्रेक्षक वर्ग इथे आला होता, परंतु मन्नीने सर्वांना निराश केलाय. परंतु हरकत नाही आहे मित्रांनो, क्रिकेट आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय मनोरंजन करण्यासाठी आणि तो इथे मात्र गोलंदाजी चांगली करणार यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका देखील नाहीये. अरे जल्दी करना है. चला मित्रांनो, स्पीडअप करा नाहीतर पेनल्टी मिळेल तुम्हाला. पहिला बॉल फटका फसतोय. बॉल भरपूर हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मिसजज करतोय आणि सीमारेषे लगत आपण पाहिलं तर चेंडू अडवला देखील जातोय. 3 धावा घेण्याची संधी होती आणि तिसरी धाव देखील इथे मात्र वेगाने पूर्ण केली जाते. विनोद भिल्ल ताकदीचा वापर करतायत, परंतु मैदानाचा विचार केला तितकंसं मोठं मैदान नाहीये. त्या चेंडू नीटचा टाइम जरी केला मित्रांनो तरी मात्र फटके एक्झिक्यूट करू शकतात. परंतु अतिरिक्त ताकद वापरण्याच्या नादामध्ये कुठेतरी चेंडू मिस टाइम झाला, परंतु झेल सुटलाय. 3 धावा मिळत आहेत टीमला. एक भल्या मोठ्या लक्ष्याचा पिछा करायचा आहे. 72 धावांचा पिछा करायचा आहे 5 षटकांमध्ये. यावेळेचा बॉल पंच मात्र इशारा करतात अवांतरचा. अवांतर चेंडू आहे. तुषार शर्मा अतिरिक्त वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करतोय, परंतु वेगाने चेंडू टाकण्याच्या नादामध्ये कुठेतरी अवांतर चेंडू. चला टाइमपास थोडासा कमी करायचा आहे. म्हणणे आपल्याला विनंती आहे की यानंतर आपल्याला 3 मॅचेस खेळवायचे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आयोजक सांगतात मॅच होणार, त्यामुळे प्लीज सहकार्य करा. यावेळेचा बॉल बॉलर्स बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू मात्र वळवलाय. एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त इथे मात्र काय मिळणार नाहीये. मन्नी शर्माचे 2 षटकं या मॅच मध्ये खूप महत्वपूर्ण असतील, कारण की या षटकामध्ये जर का धावा आल्या तर 72 धावांचा पिछा होणार, परंतु या षटकामध्ये जर का विकेट्स आल्या मित्रांनो तर मग धावा काढताना अडचण नक्कीच होऊ शकते. यावेळेचा बॉल विनोद बिलच्या बॅट मध्ये आणि त्या बॉल जाईल डायरेक्ट पार्किंग लॉट मध्ये. षटकार. आपण पाहिलं तर सीमा पार. अगोदरच म्हटलं की टायमिंगच्या जोरावरती तुम्हाला खेळावं लागेल. पुढचा बॉल ओव्हर कव्हर्स. यावेळेस मात्र जणू की काय बंदुकीतून गोळी निघाली आहे, तितक्या वेगाने बॉल ट्रॅव्हल करतो सीमा पार. चौकार. चार चेंडूंचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकावरती ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मिळतीये. स्लोअर 1 चेंडू. हीच तर खासियत आहे मित्रांनो तुषार शर्माची, परंतु तिला ओळखलंय
मासा गळाला लागला जरूर होता, परंतु चेंडू ट्रॅव्हल केलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहे. या चेंडूवरती मन्नीचा प्रयत्न असेल विनोद बिल्लाला बाद करण्याचा, परंतु विनोद बिल्ल या चेंडूवरती आक्रमण करणार, प्रत्युत्तर देणार की मात्र मित्रांनो ही मॅच आपल्या जिम्मेदारीने पूर्णपणे पूर्ण करणार हे पाहणं गरजेचं. मनीचा हा मॅजिकल बॉल यॉर्कर लेनचा होता. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पहिली जर का वेगाने घेतली असती तर तिसरी मिळाली असती, परंतु पहिली मध्ये झाला डिले, त्यामुळे मित्रांनो शेवटच्या चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 56 धावांची गरज. तर यावेळेस नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये. बॉलर नेम अमोल गायकवाड यांना आपण पाहतोय. तर यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये जेवढ्या धावांची गरज होती धावा आल्या. तर नवीन षटकासाठी गोलंदाज अमोल. पहिलाच बॉल बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र पाहतोय काय मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. तर इथे आपण पाहिलं तर नक्कीच पंच इशारा करतील 22चा धाव मिळेल संघाला. फलंदाजाला ही धाव मात्र मिळणार नाहीये. कशाही येऊ द्या टीम साठी धावा येणं गरजेचं आहे. हेच दोन्ही फलंदाज ओळखतायत आणि त्याच प्रकारचा खेळ मात्र मैदानावरती करतायत. टीमच्या धावसंख्येमध्ये भर. टीमची धावसंख्या 19 धावा धावफलकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होतो इथे तयार. आखूट टप्प्याचा बॉल आहे. ऑन साइडला त्याला वळवलंय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. झेल पूर्ण केला जाणार आणि यामध्ये मात्र कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. फलंदाज बाद. तर इथे आपण पाहिलं तर नक्कीच विकेटचं बदल मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज सूर्यवंशी. आखूट टप्प्याचा बॉल आहे. शफल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतरचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून नक्कीच मैदानावरती केला गेलाय. टीमची धावसंख्या 20 धावा झालेल्या आहेत. आखूट टप्प्याचा बॉल आहे. जरा भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता. हा चेंडू निसटलाय, परंतु शेवटच्या क्षणाला दुसऱ्या धावेची संधी. रनआउटचा खतरा मैदानाच्या आतमध्ये, परंतु खराब कलेक्शन आणि त्याचाच परिणाम मित्रांनो दुसरी धाव मिळतीये. जास्तीत जास्त स्ट्राईक जर का आपण पाहिलं तर लेग बाईटचा इशारा पंच मात्र करतायत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अमोल यांच्या माध्यमातून. चेंडू हाताळले आतापर्यंत 3-22 धावा टीमच्या धावफलकावरती. अजून देखील 50 धावांची गरज आहे. 51 धावांची गरज आहे, माफ करा. इथे मात्र विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये चेंडू आणि इथे मात्र पायचीच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद. पंकज सूर्यवंशी बॅक टू द पवेलियन.
तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संतोष यादव याला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आगेकूच करत असताना संतोष मैदानाच्या आतमध्ये नक्कीच गेलाय. 22 for 2 पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात मिळाल्यानंतर या षटकामध्ये धावा मात्र केवळ खर्च केले जातात. आतापर्यंत 4 मी म्हणेल 5 धावा आल्यात. एक लेग बाईसची 5 धावा खर्च होत आहेत या षटकामध्ये आतापर्यंत. आणि तेच कारण आहे की 22 वरती धावफलक गुरफटलेलं आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक विनोद भिल्लेला जर का मिळाली मित्रांनो तर या मॅचचा निकाल लागणार. जेवढा वेळ विनोद भिल्ले नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थांबणार तेवढा वेळ मात्र PG-11 संघ या टीम वरती कुठेतरी आघाडी प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार. यावेळेचा बॉल क्लीन बोल्ड. यू मिस देन आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन डीजे. तर धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर कैलास येतोय. तर इथे आपण पाहिलं तर नक्कीच पुढचा बॉलर इथे तयार होईल. यावेळेचा शॉट काय जबरदस्त आहे मित्रांनो. बॉल साधतोय आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. दोवर तर यावेळेस आपण पाहिलं तर 26 धावा धावफलकावरती. अजून देखील समीकरण जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. प्रतिषटक 15ची सरासरी अजून देखील या मॅच मध्ये राखायची आहे. जर का तुम्हाला इथून ही मॅच जिंकायची असेल आपल्या टीम साठी तर आणि सरासरी राखायची असेल तर या षटकामध्ये देखील आक्रमण करावं लागेल. जोपर्यंत विनोद भिल्ल मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत तोपर्यंत या धावा होणार यामध्ये शंका नाहीये. परंतु एकदा जर का विनोद भिल्लची विकेट मिळवली तर मात्र भूमी गार्डन संघ कुठेतरी या मॅच मध्ये कम बॅक करताना पाहायला मिळू शकेल. ड्रायव्हिंग सीट वरती दोन्ही संघ आतापर्यंत मॅच समान झुकलेली आहे. मॅचचा निकाल तेव्हाच लागणार तेव्हा मात्र कोणाचे तरी पारड जड होताना पाहायला मिळणार. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर कट होतोय. ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे मित्रांनो त्या ठिकाणी. त्यामुळे इथे आपण पाहिलं तर नक्कीच 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. आगीचे गोळे टाकतोय मैदानाच्या आतमध्ये तुषार शर्मा उर्फ मन्नी. काय भन्नाट वेग आहे मित्रांनो आणि दिशेवरचं नियंत्रण त्याला मात्र कुठेतरी सफल ठरवण्यामध्ये यश प्राप्त करताना पाहायला मिळतंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल जातोय सीमा पार. रन्स मिळतात 4 चौकार. इथे आपण पाहिलं तर चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये लगवला जातोय. फलंदाज विनोद भिल्ल सांगतोय शर्यत अजून संपलेली नाहीये कारण की मी अजून जिंकलेलो नाहीये. यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल होता. ऑन साइडला मात्र फटका वळवलाय. 2 क्षेत्ररक्षक वेगाने परंतु बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक बाउंड्रीज फॉर विनोद भिल्ल चौकार. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 2 चौकार. मॅच ऑन आहे मित्रांनो. निम्मा प्रवास गाठलाय. निम्म पेट्रोल देखील संपलंय. निम्मा प्रवास बाकी आहे आणि अजून देखील पेट्रोल तितकंच बाकी आहे. 36
36 धावा धाव फलकावरती. अजून देखील विजयासाठी आपण पाहिलं तर 15 चेंडू आणि 37 धावांची गरज. 15-37 समीकरण मॅच मध्ये जेवढ्या बनवलेत तेवढ्याच बनवायच्यात, जेवढ्या चेंडू मध्ये बनवलेत तेवढ्या चेंडू मध्ये अजून तेवढ्याच बनवायच्यात. मित्रांनो, कोण जिंकणार ही मॅच? पुढचा बॉल, टप्प्याचा बॉल आहे. परफ्यूम डिलिव्हरी मित्रांनो, तोंडासमोरून हा बॉल मात्र नक्कीच काढला जातोय. विनोद बिल्लाकडे प्रत्युत्तर नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू, धाव फलक मात्र स्थिरावतोय 36च्या घरामध्ये. युद्ध मित्रांनो बराबरीचं सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, आपण नक्कीच बघू शकाल. शेवटचे 2 चेंडू मनीचे शिल्लक. यावेळेचा बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वेगाने सिंगल मात्र पूर्ण केली गेली आहे. एकच धाव. या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा एकदा हलती राहतीये, पुढे सरकतीये. 37 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक असेल या मॅच मधला. स्ट्राईकला येतोय फलंदाज कैलास. त्या कैलासने एक चौकार आतापर्यंत लगवलाय. पाहूया इथून जर का चौकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होऊ शकते. पुढचा बॉल फुल टॉस आहे. ऑन साइडला फटका वळवलाय. एकदा वेगाने पूर्ण केली गेलीये. विनोद बिल्ला इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? मैदानाच्या आतमध्ये फेकी चुकीच्या एंडला, चुकीच्या दिशेने, आणि पंचांचा बोट आकाशात, म्हणजे फलंदाज इथे मात्र बाद होईल. गरज होती का? हा प्रश्न आता मात्र पडलेला असावा. चला चला मॅच सुरू करायचे. BG1 प्लीज. ड्रिंक्स ब्रेक घेतला गेला वाटतं. लवकरात लवकर ड्रिंक्स ब्रेक संपवायचा आणि मॅच सुरू करायची आहे. चला दोन्ही टीम तयार राहायचंय. स्प्रिंग्स 1 आणि कैलाश पर्वत. स्प्रिंग 1 आणि कैलाश पर्वत आपण तयार राहायचंय. यानंतर तुमची मॅच मात्र होईल. टीमची धावसंख्या झाली आपण पाहिलं तर 38 आणि विजयासाठी अजून देखील 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. चला चला टीम मीटिंग संपव. संग्राम पाटील चला लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर या. 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. बॉलर नेम प्रथमेश आला मित्रांनो गोलंदाजीसाठी. टीम कडून आपण पाहिलं तर एक महत्वपूर्ण षटक. या षटकामध्ये जर का धावा आल्या तर येणारा गोलंदाज प्रेशर खाली येऊ शकतो, आणि इथे जर का धावा वाचवल्या तर येणारा गोलंदाज कॉन्फिडन्सने. पहिलाच बॉल इथे मात्र भिरकन भिरकाव लावलाय. सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या बॉल वरती षटकार मात्र ठोकला गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार. टप्प्याचा बॉल आहे. ऑन साइडला चेंडू थांबणार नाहीये. बॉल जाईल वेगाने सीमा पार. रन्स मिळतील 4. षटकारा वाढोवाट धमाकेदार चौकार. तर धन्यवाद डीजे. काय फलंदाजी करतोय फलंदाज विनोद बिल्ल. पण पाहिलं तर नक्कीच 36 धावांची बहरदार खेळी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे मात्र फटका फसतोय की काय, परंतु नाहीये. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जातीये. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज होती. त्यामधल्या धावा आपण पाहिल्या तर 12 बनवल्या गेल्यात. म्हणजे येणारे चेंडू आपण पाहिले तर असतील ते मात्र 9 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. 9 चेंडू 23 धावा. जय आणि पराजयामध्ये उभा आहे तो फलंदाज विनोद बिल्ल.
यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, परंतु इथे मात्र दुसऱ्या धावेची संधी आणि इथे फलंदाज आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यामध्ये नक्कीच यश प्राप्त करतोय. तर इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डबल मैदानावरती पूर्ण केले जाते. पहिले 2 चेंडू थोडेसे मागडे होते, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक करणारं षटक यावेळेस हाताळत असताना गोलंदाज प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये. टीमच्या 50 धावा पूर्ण 52 धावा धावफलकावरती लगवल्या जातात. अजून देखील 21 धावांची गरज आहे. 8-21 समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे. आखूड टप्प्याचा बॉल आहे, ऑन साइडला बॉल जाईल सीमा पार, रन्स मिळतात 4. धमाकेदार चौकार. आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 7-17चं समीकरण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर यावेळेस काय मॅच आहे मित्रांनो. प्रत्येक षटकामध्ये 15ची सरासरी राखायची होती. ती सरासरी राखण्यामध्ये यश प्राप्त केलं जाते. फलंदाज विनोद भिल्ल खेळतोय वैयक्तिक 44 या धावसंख्येवरती. इथे जर का 17 पाहिजेत तर इथे आपण पाहिलं तर होत्याच नव्हतं मित्रांनो. चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्यामुळे 12वा खेळाडू मित्रांनो असा पाठवायचा ना की ज्याला सगळ्या गोष्टी माहित असतील. तर येणारे 6 चेंडू आणि आता मात्र मॅचचं समीकरण बदलतंय. 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावा. मॅच होती कुठे, विनोद भिल्लने मॅच आणली कुठे. हा चौकार मित्रांनो मॅचचा निकाल लावणारा चौकार असू शकतो. चला स्पीडअप करायचं आणि पुढचे दोन्ही संघ आपण देखील तयार मात्र राहायचंय. या मॅच नंतर लगेचच आपली मॅच मात्र होणार आहे. त्यामुळे आपण तयार राहायचं. जसं ही मॅच संपेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. फलंदाज विनोद भिल्ल खेळत आहेत वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती. काय खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय विनोद भिल्ल यांच्या माध्यमातून. 16 चेंडू 48 धावांची इनिंग मात्र विनोद भिल्लच्या बॅट मधून. परंतु तिला अंजाम तेव्हाच येणार जेव्हा या 6 चेंडू मध्ये 13 धावा होणार. बॉलर नेम सांगायचं. बॉलर नेम दिलीप. तर पहिलाच चेंडू ऑन साइडला मात्र वळवलाय. 1 धाव आणि एकाच धावेमध्ये समाधान मानलं जाणार. येणारे 5 चेंडू 12 धावांची गरज. वैयक्तिक अर्धशतकासाठी केवळ 2 धावांची गरज. परंतु यावेळेस विनोद भिल्लला माहिती आहे की अर्धशतक महत्वाचं नाहीये तर टीमला मॅच जिंकवणं महत्वाचं आहे. पुढचा बॉल. इथे मात्र गोलंदाज तयार. दिलीप मित्रांनो 5 चेंडू असे हाताळावे लागतील. आपल्या भारतातले सर्वोत्कृष्ट 5 चेंडू इथे आपण पाहिलं तर खराब क्रिकेट आणि इथे 50 धावा. चला पाठ दाखवून अभिवादन करायचं आपल्या टीमसाठी. जोरदार टाळ्या विनोद भिल्ल यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. देखील एका वेगळ्याच रंगात आलेत मित्रांनो. पुढचा बॉल फुलटॉस आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण परंतु मैदानामध्ये पाहतोय काय कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. विनोद भिल्लने जबाबदारी घेतली आहे मॅचची परंतु इथून देखील मॅच फसू शकते मित्रांनो. येणारे चेंडू आपण पाहिले तर जवळपास आहेत ते मात्र 3 आणि आता मात्र विजयासाठी 8 धावांची गरज. ह्या चेंडूवरती धाव घेणं खऱ्या अर्थानं गरजेचं होतं मित्रांनो. परंतु स्वतःचा कॉन्फिडन्स जो आहे तो यावेळेस ॲटम बॉम्ब सारखा विनोद भिल्ल यांचा.
आणि तो कॉन्फिडन्स इथे मात्र कुठेतरी भाग पाडेल का? पुन्हा एकदा या मॅच मध्ये घडतंय काय? आता मात्र एक षटकार कंपल्सरी लगवावा लागेल. या चेंडूवरती कमीत कमी 2 धावा घ्याव्या लागतील. मागच्या 2 चेंडूंवरती धावा घेतल्या नाहीत, त्याचा मित्रांनो कुठेतरी फरक पडू शकेल का? पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार आलाय, पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय, परंतु तिथून आपण पाहिलं तर सलगचे चेंडू 2 आहेत ते निर्धाव काढलेत. दिलीपच्या हातामध्ये या मॅचचं भवितव्य नक्कीच सोपवलं गेलंय आणि इथून जर का कमीत कमी 2 धावा आल्या नाहीत तर मॅचचा निकाल एका वेगळ्या दिशेने लागू शकतो. कॉन्फिडन्स जो आहे मित्रांनो, इथून जर का डॉट झाला ना तर ओव्हर कॉन्फिडन्स नक्कीच पाहायला मिळू शकेल. आणि इथे आपण पाहतोय काय मॅचचं गणित पूर्णपणे बदललं गेलंय. एक चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 8 धावांची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत येऊ शकते, परंतु दिलीप अशा प्रकारची चूक करेल का? इथे मात्र विकेट जिंकतोय तो BG1 संघ.